त्या काळी गोव्यातील पोर्तुगीज सत्ता जबरदस्तीने स्थानिक जनतेवर धर्मांतराचे कायदे लादत होती. जनतेचा हा आक्रोश शिवरायांपर्यंत पोहोचला आणि मग काय 1667 मध्ये पोर्तुगीजाच्या बारदेश प्रांतावर शिवरायांनी तुफान स्वारी केली आणि अवघ्या काही दिवसातच मराठ्यांच्या तलवारीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. मराठ्यांचा हा झंझावात रोखणे आपल्यासाठी शक्य नाही हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले आणि अधिक नुकसान टाळण्यासाठी त्यांनी नमते घेण्याचे ठरविले आणि अखेर 27 नोव्हेंबर 1667 रोजी पोर्तुगीज व्हाईसरॉयने स्वतःहून तहाच्या सर्व अटी मान्य करत मराठ्यांशी तह केला. हा त्या काळी पोर्तुगीज सत्तेचा सर्वात मोठा नैतिक पराभव देखील मानला गेला. पोर्तुगीजांच्या मनात शिवरायांबद्दल किती भीती होती याचा पुरावा त्यांच्याच ऐतिहासिक कागदपत्रात. एका पत्रात तर असे लिहिले आहे की शिवाजी एवढा सामर्थ्यवान आणि चपळ आहे की तो कधी आणि कुठून हल्ला करेल हे कुणालाच समजत नाही. त्याच्या भीतीपोटी आम्ही रात्रीची झोपही घेऊ शकत नाही. आणि थोडक्यात सांगायचे तर पोर्तुगीजांना भीती होती शिवरायांच्या गनिमी काव्याची, त्यांच्या अजिंक्य आरमाराची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याच्या त्यांच्या जिद्दीची. धन्यवाद. जय शिव.